ही कोणती खिसणी आहे आणि अशी का आहे याची पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे या व्हिडिओमध्ये। तर ना सगळ्यात आधी सोहमचा अभ्यास घेतला, कारण ह्यांच्या स्कूलच्या एक्झाम चालू आहेत आणि हे मी परवा केकचं भांडे घेऊन आलती। केक करायचा आता ट्राय करणार आहे, फक्त आता पूर्वतयारी केलेली आहे। तर त्याच्या आधी सोहमचा अभ्यास घेतला आणि मी लागली तयारीला, कारण आज एक स्पेशल रेसिपी करणार होते, पण थोडासा स्वयंपाकाला उशीर झाला। पण मी म्हणलं चला करावीच। त्याच्या आधी सगळी ना फोडणीच्या वरणाची तयारी करून घेतली। तिखट वरण बनवणार होते आणि त्याच्यामध्ये मधून सोहमनं येतच होता विचारायला हे प्रश्न ते प्रश्न, आणि माझी ना फोडणी घालण्याची तयारी चालू होती। आणि थोडीशी वेगळी पद्धत आहे, मी ना टोमॅटो मध्ये सगळे मसाले टाकून घेते, जिरे मोहरीची फोडणी देते आणि तुम्हाला आलं लसूण पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता। आणि मी हे टोमॅटो एकदम टाकून देते आणि मस्त कडक अशी फोडणी मिळते आणि वरणामध्ये पण तशीच छान अशी चव त्याची उतरते। पण हे फरक एवढाच आहे की याला फक्त 1 मिनिटाच्या पण कमी असं ठेवावं लागतं, नाहीतर मसाले जळायला लागतात, लगेच टोमॅटो पण शिजून निघतात बरं का। आणि इकडे मी थोडंसं ह्याच्यामध्ये ना गरम पाणी टाकणार आहे आणि गरम पाणी टाकल्याच्या नंतर थोडे मसाले मिळाले की ह्याच्यामध्ये ना हे जे वरण होतं ना ती डाळ पूर्ण वतून दिली। आणि आता मी ना इकडे करणार आहे आपल्या कच्च्या पपईची चटणी, म्हणजे गुजराती लोक म्हणतात, काय म्हणतात त्याला, सांबारा म्हणतात, पण आपल्या मराठी भाषेमध्ये कच्च्या पपईची चटणी। तर मी हे कच्च्या पपईची चटणी करणार आहे आणि ही खिसणी ना खूप जुनी आहे आणि ह्याला ना असं आम्ही स्टूल बनवून घेतला होता, कारण खूप खूर होती। आणि त्यानंतर ना ह्या कच्च्या पपईमध्ये ना सगळे जे आपले बिया आहेत ना त्या सगळ्या बिया काढून घेतल्या आणि ही छान अशी खिसायला घेतली। आता ना मुंबईला जेव्हा आम्ही ना ढोकळा आणायचो ना त्या ढोकळ्याबरोबर अशी चटणी मिळायची, पण ही खूप जुनी रेसिपी आहे, आमच्या घरी केली जायची। पण आम्ही इकडे ना वरण भाताबरोबर तोंडी लावायला किंवा लोणचं म्हणून त्याचा उपयोग करतो, कारण ही आंबटही असते। तर खिसल्याच्या नंतर ना जिरे मोहरी टाकले, त्याच्यामध्ये ना हिरवी मिरची टाकली, हळद टाकली आणि त्यामध्ये ही जी खिसलेली पपई धुवायची नाहीये बरं का, खिसल्यावर तशीच टाकायची, साखर मीठ आणि छान असा लिंबू पिळून टाकायचा। जर तुमच्याकडे व्हाईट व्हिनेगर असेल तर तुम्ही व्हाईट व्हिनेगरही घालू शकता। आणि त्याचबरोबर थोडंसं हिंग घालायचं आहे आणि ह्याला 1-2 मिनिटं छान असं वाफळू द्यायचे। पाण्याची गरज नाहीये याच्यामध्ये, तसं टाकायचं नाहीये, मस्त शिजून निघते। आणि त्यानंतर ना ही काय अशी तयार आहे आणि मला इकडं राहूला गेलं नाही आणि इकडं मी टेस्ट केली, मस्त झालेली आहे बरं का। चला, ह्या गोष्टीवर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। चला बाय।